पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांच्या नावाने फेक अकाउंट बनवून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील गुन्हा दिनांक 9/6/2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिनांक 10 जून रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना मिळाली आहे। समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण करून बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या बनावट इंस्टाग्राम वापरकर्त्याविरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परळी वैजनाथ नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम ID तयार करून त्यावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टवर भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारची प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली। त्यामुळे दोन समाजामध्ये शत्रुत्वाची द्वेषाची भावना निर्माण करून त्यांची बदनामी होण्याच्या उद्देशाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर प्रसारित केली। म्हणून सदर वाल्मिक कराड 1717 अशी बनावट ID बनवून वापरत असलेल्या वापरकर्त्याविरुद्ध पोलीस स्टेशन परळी शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 85/2024 कलम 505(2) 500 भादवी सहकलम 66 क IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक साहेब बीड, चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, अनिल चोरमले उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली परळी पोलीस करीत आहेत। तसेच कोणीही सोशल मीडियावरून सामाजिक सलोखा बिघडवणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये, तसेच कुठल्याही अफवा पसरवू नये। अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं परळी शहर पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे।